नवीन कार्यालय उभारण्यात आलंय। या आरएसएसच्या कार्यालयाचं उद्घाटन आज सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे। झंडेवालान भागात जवळपास 4 एकरात केशव कुंज नावाचं हे मुख्यालय उभारण्यात आलंय। यासाठी 150 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे। आरएसएसच्या नवीन मुख्यालयाचं बांधकाम गेल्या 8 वर्षांपासून सुरू होतं। नोव्हेंबर 2016 मध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्याचं भूमिपूजन केलं होतं। आपण बघूया दिल्लीतलं आरएसएसचं नवं कार्यालय कसं आहे ते। तर आरएसएसचं हे नवी दिल्लीतलं कार्यालय झेंडेवालान या भागामध्ये 4 एकरामध्ये केशव कुंज नावाचं हे कार्यालय आहे। कार्यालयाच्या बांधकामाकरता 150 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे। 8 वर्ष हे बांधकाम सुरू होतं। 12 मजल्यांच्या 3 इमारतीत हे कार्यालय उभं केलं गेलेलं आहे। कार्यालयात 300 खोल्या आहेत, ग्रंथालय आहे, ऑडिटोरियम आहे आणि रुग्णालयाची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे। इमारतीमध्ये एकूण 13 लिफ्ट्स आहेत। एकाच वेळी 1300 लोक 1300 लोक बसू शकतील अशी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। 270 हून अधिक कार एकाच वेळी पार्क होऊ शकतील एवढं मोठं पार्किंग सुद्धा आहे। 11व्या मजल्यावर सरसंघचालकांचं निवासस्थान असणार आहे। असं आहे नवी दिल्लीतलं हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भूमिपूजन केलेलं मोठंच्या मोठं मुख्यालय। पुढच्या बातमीकडे वळूया। मराठा आंदोलक